मॅडम तुम्हाला मी गोड नांबा पण आणि नांबा मॅडम मी कैऱ्याने तुम्हाला गोड नाकाची भाजी टाकायली मॅडम 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 आमची चवली पण प्लेटच लावली आहे अरे वा, मज्जा आहे तुमची आता सुट्टीला गेल्यावर. का रे मॅडम पावसाला फार पाडतात. पाऊस आल्यावर? कशामुळे बरं पाऊस आल्यावरच भाजतात आणि पाऊस नसल्यावर? त्यांना सांगू पाणी फार लागतं. पाणी असल्यावर भाजतात ना. मग आपण पाणी नीट वापरायचं आहे की नाही? मॅडम माझं नक्कटर्दी दादाकडे आहे, दादा देत पण नाही. मॅडम माझी घ्यायचं दादाकडून, मॅडमनी द्यायला सांगितलं म्हणून. आमचं हाड मोड लावलेलं आहे ना, ते तोडून टाकलं ना, दुसरीकडे लावलं ना, आता पप्पा त्यातलं घेऊन खाय मी पण हाडमोड खातात? हाडमोड मग काय होतं खाल्ल्यावर? खाल्ल्यावर काय होतं ग? आमचे पण मॅडम खोकला असला नाही तर ते खायचं. हाडमोडने कसा खोकला जाईन? आडूळसा असेल. हाडमोडाचं पान घ्यायचं ना, लावायचं, त्याचे अशी मुले फुटतात ना, झाड भाजतं. अरे पण ते खाल्ल्यावर काय होतं ते मला सांगितलंच नाही तुम्ही. मॅडम काय नाही डोंगर. अगं ते हाडमोड असतं की नाही, हा डोंगर आहे तिकडे मस्त. मॅडम तो परिसरचा हा किल्ला किल्ला पण आहे ना तिकडे. कोणता किल्ला आहे रे? किल्ल्याचं नाव काय आहे? विचारा आणि मला सांगा. मोठ्या दीदीला आणि त्यांना सांगा विचारून मला किल्ल्याचं नाव काय ते. हा मॅडम मी पेरू लावलेली ना, हा मोठी झालेली आहे. हा तुम्ही झाडे लावायला सांगितले होते ना, आता मस्त मोठे झाले असतील. पेरू होती ना, ती तोडली, मरेल ती. झाडं तोडायची नसतात, लावायची असतात. पाऊसच नाही पडणार. मॅडम ते पेरू लावलेला ते मरले ना, जे कुठे आम्ही विद्यार्थ्यांचे तिथे लावलेला आहे. असं नाही करायचं. मॅडम नाहीये, दादा ह्यानं होय एक झाड लावलेला हे लावेल ना, तर दादा हे पेरू लावेला तर कधी मोठं झाल्यानं पेरू होतात. हा मग पेरू खायला मिळतात आपल्याला ना. तुम्ही ते गणपतीवर ते तुम्ही ते झाडाला सांगले हा. ते तुम्ही गणपतीवर लावाय सांगले हा. ते मी वाळ्यात लावले. त्यांच्या मी एकच झाड लावला नाही ना, ते आता खूप मोठं झालंय. अरे वा, आता मला परत गेल्यावर फोटो पाठवायचा किती मोठं झाले. हो हा मस्त झाडं लावायचे. आता ह्या वर्षी पण लावायचे. पाऊस पडला की झाड लावून यायचं. आणून म्हणजे काय ग? सीताफळ बोलतात ना त्याला. खायचं खायचं?